शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, कायमच आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो ना. आजचं निमित्त देखील खास आहे. शिवशंभू गर्जना या नावाने मराठी म्युझिक कॉन्सर्ट. बरं, नुसतं मराठी म्युझिक कॉन्सर्ट मी या अर्थाने म्हणणार नाही, तर यामध्ये असतात केवळ शिवगीतं, शिवस्तुती, शिवरायांचा 8वा प्रताप असं आपण म्हणत असतो. आणि हा प्रताप आठवता आठवता खरं तर शब्दांमधनं, वाक्यांमधनं आणि संगीतांमधनं व्यक्त करण्याचं 2 अवलिया काम करतात संबंध महाराष्ट्रावर. ते म्हणजे अभिजित जाधव आणि अमू जाधव. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय शिवराय. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर छत्रपती खरं तर आपला मान, सन्मान, स्वाभिमान आणि अस्मिता आहे. आणि त्यांना आठवूनच खरं तर मी कायम असं म्हणत असतो की इतिहासाचं भान असेल तर तुम्ही वर्तमानात जगू शकता. बरोबर. आणि मला असं वाटतं तेच भान आणि सगळ्यांना त्याबद्दलची माहिती देण्याचं काम तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही करता. पहिले तर थेट प्रश्न, केवळ शिवगीतं, इतर गाणी तुम्ही घेऊ शकला असतात, पण याचाच कार्यक्रम करावा ही संकल्पना पुढे आणावी असं तुम्हाला दोघांना का वाटलं? तुला प्रश्न. मेन मुद्दा असा आहे, वेगवेगळे कला प्रकार आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला बघायला गेलं तर खूप मोठ्या आहेत. आणि आत्ता त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडिया असेल किंवा आपल्या टेलिव्हिजनच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. पण एक कुठंतरी खंत वाटत होती की सगळ्याच प्रकारची गाणी येतात, तर शिवगीतांचं पण असं काहीतरी मोठं झालं पाहिजे. कारण आमचा पर्पज असा आहे की हे शिवगीतांचा कार्यक्रम घेऊन आम्हाला बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे. तर एक मनामध्ये संकल्पना आली की असं आपण करू शकतो. याच्याशी चर्चा केली आणि सुरुवात झाली. म्हणजे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हा कार्यक्रम करावा अशी इच्छा आहे का? हां, अशी इच्छा अगदी आहे. अगदी. सोशल मीडियावरती बघितलं की तुमचं संबळ आणि दिमडीची जी जुगलबंदी आहे ती हळूच त्याचा व्हिडिओ पॉपअप होत असतो. हो. सारखा वरती येतो कारण तो ट्रेंडिंग मध्ये, तो लोकांना Trending आवडतो, मध्ये. लोक बघतायत म्हणून. पण या सगळ्या याच्यामध्ये कोणी तुम्हाला असं विचारतं का की तुम्ही सोशल मीडिया हिरो आहात, खऱ्या मुख्य प्रवाहातले तुम्ही गायक नाही आहात, तुमचं घराणं काय? आमचं गाणं काय? पहिली गोष्ट तर हे सांगतो की आमचा एकच मुद्दा आहे की डीजे समोर तर भरपूर लोक डान्स करतात, पण ह्या रणवाद्यावरती भरपूर लोकांनी डान्स केला पाहिजे. आणि तुम्ही जसं विचारलं की घराणं, तर घराणं म्हणलं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कला आहे. मुळात गोंधळी समाजामधून मी येतो आणि आमच्या पूर्वजांनी जे काही गोष्टी केल्या ते पिढ्यानपिढ्या समोर चालत आल्या. माझ्या आजोबांनी ही कला मला दिली, याला दिली आणि आम्ही तीच पुढे घेऊन जातोय. कारण राजाश्रय मिळालेली ही कला आहे. बरोबर, महाराजांच्या दरबारात. महाराजांच्या हां, दरबारात महाराजांच्या राजाश्रय दरबारामध्ये. मिळालेली कला आहे, तर ती तेवढ्याच ताकदीने सादर केली पाहिजे. हे असं आमच्या दोघांचं एक म्हणजे बोलणं होतं. जेव्हा कधी आम्ही कार्यक्रमाला जातो, आम्ही असं समजतो आजचा हा आपला शेवटचा
शेवटचा कार्यक्रम आणि तेवढ्याच ताकदीने द्यायचा, ह्याच्यानंतर कार्यक्रम करायला मिळेल न मिळेल, त्यामुळे ती ऊर्जा येते. आणि शेवटी महाराज आहेतच पाठीशी, त्यांना बघितल्यानंतर कोणालाही ऊर्जा येईल. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने महाराजांना व्यक्त करता वेगवेगळ्या गाण्यांमधनं, इव्हन संबळ आणि निमडीची ती जुगलबंदी आहे, तर काय ज्यावेळेस तुम्ही ती जुगलबंदी करत असता, काय तुमच्या मनात नेमकं सुरू असतं दोघांच्या? हा जेव्हा वाजवतो तेव्हा मला तर डान्सच करावं वाटतं, कारण लोकांना तर आपण नाचवतोय, पण आपल्याला पण नाचावं असं वाटतं. जेव्हा मी म्हटलं ना मगाशी की पब्लिकच्या ज्या रिएक्शन्स असतात खूप जबरदस्त असतात, कोणी कौतुकानं बघतं, कोणी रडतं, ज्याला जसं वाटेल तसं तो आनंद उत्सव साजरा करतो. एवढं असं वाटतं की चला आपण कुठेतरी लोकांच्या कामी येतोय आणि मिळवलं बुवा. वाद्यांच्या मार्फत आपण त्यांचं तेवढ्या काळापुरतं होईना का दुःख आपण त्यांचं दूर करून त्यांना इन्व्हॉल्व करून ह्या ओरामध्ये आपण घेऊन येतो. हे याचं खूप भारी वाटतं आम्हाला आणि कौतुक वाटतं नेहमीच. आम्ही एक बघतो अभिजित जाधव भरभरून बोलतात, पण अमू जाधव काय फार रिएक्ट होत नाहीत. म्हणजे नाही, रिॲक्ट याच्यासाठी होत नाही की मी जे आहे ते ऑन स्टेज गायकीमधून दाखवतो जे आहे ते. बर बर, जे काय ते आपल्या जे काय ते परफॉर्मन्स ठोक वाजवायचं, बस बस, बस बस, दुसरं काहीच नाही. काहीच नाही. मुळात छत्रपती तुम्हाला उमजलेले असतात, समजलेले असतात, तेव्हा तुम्ही ते व्यक्त करू शकतात. बरोबर. तुम्हाला दोघांना एक सामायिक प्रश्न विचारायचा आहे. तुला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत? मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत की महाराजांचा जो इतिहास आहे आता पूर्ण वाचला आहे, त्यामुळं ते सगळं माहिती आहे. पण जेव्हा कधी मी महाराजांचं नाव घेऊन एखादी गोष्ट करतो, जेव्हा मी मनाने खचलेला असतो, तर त्यावेळेला मी महाराजांची मूर्ती पाहतो, महाराजांकडे 2 हात जोडतो, कारण आज जो काही आहे तो त्यांच्यामुळे. माहिती नाही, पण ते त्यांच्याकडे बघितल्यास एक वेगळी ऊर्जा मनामध्ये येते. आणि राहिला प्रश्न आता बाकी सगळ्या गोष्टींचा, ते तिथूनच आहे सगळं. म्हणजे आज आपण जे जगतोय, ज्या व्यक्तीने देव, देश आणि धर्मासाठी एवढं रक्षण केलं, सगळ्यांसाठी लढा घेतला आणि एवढा सगळा असा पराक्रम केला, तर त्या पराक्रमाला बघूनच म्हणजे ऊर्जा येते. आणि ते शब्दच नाही येत माझ्याकडे, म्हणजे आता काय सांगू. आमची सुरुवातच उठल्यानंतर महाराजांच्या दर्शनाचं आम्ही सुरुवात करतो जे आहे ते. बरोबर. दिवसाची सुरुवात महाराजांचं दर्शन घ्यायचं, जे बाकीचे आहेत ते कामानंतर. गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, गाडून थडग योद्धत हक्कान घेतो ना, हक्कान घेतो ना. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, 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 शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. कशा विसरू आम्ही वीर बलिदानाच्या राती, वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती, हे वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती, वाघापरी लढला शंभू इतिहासाची ख्याती. कंठात रुतले भाले वाहिले रक्ताचे पाट, शरीर झाली पुण्य रघुराया आली वाट, हे शरीर झाली पुण्य रघुराया आली वाट, शरीर झाली पुण्य रघुराया आली वाट. मीही तुझे लाल जसा भक्त हनुमान, मीही तुझे लाल जसा भक्त हनुमान, मी तुझे लाल जसा भक्त हनुमान, जसा भक्त हनुमान. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम, 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 शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम.
देऊन ऐक मर्दा सांगतो कथा इतिहासाची माय भूमी गुणगान गाती नरसिंह राजा छत्रपत सह्याद्री कोपला धरणी कापली राज बघून त्याचे हात बर फाट तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला मोगली कलंग मराठी माती मर्दाची छाती 18 पगड लढल्या जात लावा तुम्ही कुरफत ताकत पुन्हा हिंदू सळसळ रक ठोकून सांगतो हलवू तख्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त प्राणप्रिय धर्म फडके भगवा ध्वजा भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी त्रिशूळ घेऊन हाती शिवगंध लावून भाळी तो महादेवाचं नाव करुण लाखाचा वार नडला होता वाघवीर होळकर मल्हार हे नडला होता वाघवीर होळकर मल्हार नडला होता वाघवीर होळकर मल्हार येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम येणार नंदी देवा मुक्त करण्याची विधाम मुक्त करण्याची विधाम बोलो जय श्रीराम शिवरायांची आन काशी मथुरा बाकी राम काशी मथुरा बाकी राम शिवरायांची आन 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 काशी मथुरा बाकी राम चला ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या या संवादाला आपण सुरुवात करूयात. मला पुढला थेट प्रश्न आपल्याला असं विचारायचा होता अभिजित, कुठली गाणी आहेत शिवरायांवरची ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो? आत्ता माझं नुकतंच व्हायरल झालेलं शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम हे गाणं एवढं व्हायरल झालं म्हणजे 16 जूनला जो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तर त्या सोहळ्यामध्ये हे गाणं मी युट्यूबवरती रिलीज केलं होतं आणि तिथे एक रॅप गायला होता. तो रॅप प्रचंड व्हायरल झाला. 2 दिवसात त्याला जवळपास इंस्टाग्रामवरती 12 मिलियन व्ह्यूज मिळाल्या बर आणि बऱ्याच लोकांनी व्हिडिओ छत्रपतींना आपण रॅप मधनं व्यक्त करू शकतो. हा प्रयत्न केला. म्हणजे मला थोडीशी भीती होती की लोक ऍक्सेप्ट करतील नाही करतील मला वाटतं हा 16 ओळीचा रॅप आहे काहीतरी एका श्वासामध्ये गायचा हो, एका श्वासामध्ये दमामध्ये तो गायचा होता आणि ऑन दी स्पॉट तिकडे आम्ही सादर केला. लोकांनी एवढं प्रेम दिलं म्हणजे एवढं प्रेम दिलं की तो खूप घराघरात पोहोचला आणि खास कार्यक्रमांमध्ये तो रॅप ऐकण्यासाठी लोक येतात. बरं झलक रॅपची झलक हा 16 ओळींचा रॅप हा ध्यान देऊन ऐक मर्दा सांगतो कथा इतिहासाची माय भूमी गुणगान गाती नरसिंह राजा छत्रपती सह्याद्री कोपला धरणी कापली राज बघून त्याचे हातभर फाटली तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला मोगली कलंग मराठी माती मर्दाची छाती 18 पगड लढल्या जात लावा तुम्ही कुरफत ताकत पुन्हा हिंदूचा सळसळ रक ठोकून सांगतो हलवू तख्त काशी मथुरा करुणे मुक्त काशी मथुरा करुणे मुक्त काशी मथुरा करुणे मुक्त. वा 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 पाहुणी आली घरा पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा कडा सारवण केले वाड्यात सारवण केले वाड्यात हळदी कुंकान देवीचा मळवट भरून हळदी कुंकान देवीचा मळवट भरून
मोत्यानं भाग भरा, अंबाबाईचा मोत्यानं भाग भरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा. जिजामाईने सेवा केली, जिजामाईने सेवा केली, तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली, तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली, पोटी मागितला हिरा माझा शुभा राजा, पोटी मागितला हिरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी 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 पाहुणी आली घरा. तुम्हाला या छत्रपतींच्या सगळ्या इतिहासात सगळ्यात जास्त म्हणजे छत्रपती तर भावलेलेच आहेत, पण अधिक त्यांच्या व्यतिरिक्त भावलेलं कुठलं पात्र? मला बहिर्जी नाईक खूप जास्त म्हणजे का? कारण महाराजांनी कुठली लढाई करण्याच्या आधी एक प्री प्लॅनिंग व्हायची. तर असंही आपण सगळ्यांनी वाचलेलंच आहे की स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून बहिर्जी नायकांना हे केलं जातं. तर बहिर्जी नायकांचं जे प्लॅनिंग होतं ते खूप जबरदस्त असायचं आणि ते सगळं महाराजांपर्यंत पोहोचायचं. आता त्याच संदर्भात आलेली एक करपल्लवीची भाषा होती, जे गोंधळी समाजाने उदयास आणलेली ती करपल्लवीची भाषा, हा. करपल्लवी ती त्यावेळी वापरली गेली ती म्हणजे युद्धामध्ये काही गोष्टी सांगायच्या हो हो हो, पण ती माहिती नव्हती. तर बहिर्जी आता पूर्वी कसं होतं, गोंधळी समाज काय करायचा, कुठला सण असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, तर पहिले भिक्षुकी वगैरे करायचे. तर भिक्षुकी करताना किंवा नवरात्रीमध्ये गाव मागायला जायचे, प्रत्येकाच्या दारात जाऊन घरात जाऊन घटाच्या भोवती आरती करायचे. तर ते आरती करत असताना काय झालं, बहिर्जी नाईक वेषांतर केलं. बहिर्जी नाईक कोणालाच ओळखू येत नव्हते, फक्त महाराज ओळखू शकत होते. ते वेषांतर केलं, वेषांतर करून ते गेले आणि तिथे त्यांना दोन गोंधळी दिसले, एक तुंतुनावाला होता, एक संबळवाला होता. ते गाणं म्हणत असताना एका आजीने काय केलं, दक्षिणारूपी पाऊड दिला, म्हणजे जोगवा दिला. जोगवा देण्याची पद्धत आजपर्यंत गोंधळात आहे. जोगवा किंवा पाऊड असं म्हणजे ज्याला ज्याला जसं वाटलं, पण मूळ जोगवा आहे. तर तो जोगवा दिला. जोगवा दिल्यावर नाव सांगितलं कानामध्ये, बोटांच्या इशाऱ्यावरती ते नाव सांगितलं आणि समोर एक 10 फुटावर तो गोंधळी होता संबळवाला. त्याने ते इशाऱ्यावर नाव ओळखलं, बघितलं, गोंधळ्याला बोलवलं, सगळं गाव मागितलं, गोंधळ्याला बोलवलं आणि यांनी वेषांतर केलं होतं त्यामुळे काही लक्षात नाही आलं. त्यांना विचारलं, "ए गोंधळी बुवा इकडे या." आता गोंधळ्यांना वाटलं हे कोणीतरी आता मोगलांचा शिपाई, आता ह्यांनी आपल्याला पकडलं, सगळं आता लुटून घेऊन जाणार. बरोबर. त्यांनी विचारलं, "हे मागाचपासून बघितलं तुम्ही काय केलं?" गोंधळी म्हणजे, "अहो काय नाही सरकार, हे आमचं रोजचं आहे म्हणे," असं तसं. गोंधळी सांगायलाच तयार नाही. आता बहिर्जींना कळलं, गोंधळ्यांना कळलंय की आपल्यावर याला संशय आलाय. मग ज्या वेळेला महाराजांचं नाव घेतलं त्यावेळेला गोंधळाच्या अंगावर काटा आला. "तू शिवाजी महाराजांना ओळखतो का?" गोंधळी म्हणला, "होय होय, महाराजांचं नाव माहिती आहे आम्हाला, आम्ही महाराजांना फक्त कधी बघितलं नाही." बरं. मग असं म्हणल्यावर मग बहिर्जी म्हणले, "महाराजांना पाहायचंय तुम्हाला?" गोंधळी बोलला, "होय होय, पण एक काम करावं लागेल." मग कुठलं काम? तर ही जी तुमची काय जी भाषा होती ना, याच्याबद्दल आम्हाला सांगा. त्याला करपल्लवी भाषा म्हणतात. करपल्लवी. मग ती बोटांची भाषा बहिर्जी नायकांना गोंधळ्यांनी सांगितली आणि तानाजी मालुसरे यांनी ती शिकली आणि सगळ्या जेवढे वासुदेव असेल, वाघ्या मुरळी, जोशी, भराडी, नाथपंथी, नंदी बैलवाला, कुडमुडा, ह्या सगळ्या लोकांना शिकवली. कारण हे सगळे हेर होते, वेगवेगळे वेषांतर करून प्रत्येक गावामध्ये जायचे. ही भाषा शिकवली. कोंढाणा किल्ल्याचा जो इतिहास आहे, तिथे कोळीवाड्यात गेल्यानंतर गोंधळ्याच्या विषयात तानाजी मालुसरे गेले होते. तर गेल्यानंतर बोटांच्या इशाऱ्यावरती निरोप आणला, दरबारात सादर झाला, तो किल्ला पण जिंकला आणि शेवटी मग हे कसं काय केलं, महाराज पण म्हणजे आश्चर्यचकित झाले, हे काय प्रकार आहे. तर त्यावेळेला त्या गोंधळ्यांना तिथं बोलवलं आणि मानाचा हेरगिरीचा मुजरा रायगडाच्या दरबारामध्ये मिळाला. बया झाली नजर
काळूबाई घ्यावा पदर. हे झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हे झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हळू 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 तलगा काळू निंबुनी बनाते. हळू 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 तलगा काळू निंबुनी बनाते. हळू 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 तलगा काळू निंबुनी बनाते. कसं बाई निंबुनी बनाते. अरे काळूबाई चला बरे. आणि मग काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हळू 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 तलगा काळू करवंदी बनाते. हळू 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 तलगा काळू करवंदी बनाते. हळू 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 तलगा काळू करवंदी बनाते. एकच बाई करवंदी बनाते. अरे काळूबाई चला म्हणा. सांग भले. मग कसं काय म्हणायचं? काय म्हणायचं? बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. 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 बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्यात तू ते काहीतरी कडवं असं भारी घेतोस. हळू 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 हळू. हा ते लोकांना ते काय झालं एका शो मध्ये मी जस्ट ट्राय केला आहे हळूहळू म्हणजे त्या कडव्याला काय करता येईल आपल्याला. हा, हा. ते व्हिडिओ काढला एवढा फेमस झाला की लोकांची रिक्वायरमेंट येते अरे ते हळूहळू काय ते हा कसं कसं हा. कसं कसं ये हळू 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 चल ग काळू नारळी बनात. हळू 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 चल ग काळू नारळी बनाते. कसं बाई नारळी बनाते. वा वा. अरे काळूबाईच्या नावाने. सांग भलं. बया बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. तर मंडळी, या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम. शिवरायांची आन काशी मथुरा बाकीराम.